हॅलो फ्रेंड्स, आपण आज पाहणार आहोत खिचडी, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रचंड आवडते। तर आज उपवास असल्या कारणाने मी खिचडी बनवत आहे। मी खिचडी ही साबुदाणा हा 3.5 का 4 तास भिजवलेला आहे। मस्त तो छान फुगलेला आहे। तर आपण त्यासोबतच शेंगदाणे मस्त भाजून कुटून घेतलेले आहेत। तर चला पाहूया आपण। 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे। त्यामध्ये बटाटे उकडून नाही घेतलेली, मी साल काढून बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ती मस्त अशी परतलेली आहेत। त्याच्यानंतर आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत। त्याही मस्त आपण परतून घेतलेले आहे। तर यामध्ये आपली जी साबुदाणा जो आहे तो मी आता टाकणार आहे। मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे आणि आपण साबुदाणा सर्व टाकून घेतलेला आहे। तर नंतर आपण शेंगदाण्याचे कूट ॲड करणार आहोत। शेंगदाण्याचे कूट एकदम बारीक नाही करायचं खिचडीला कधी, ते थोडंसं जाडसर मोठं ठेवायचं, कारण दाताखाली आल्यावर ते खरंच खूप सुंदर लागतं। त्यामुळे असं आपण शेंगदाण्याच्या कुटाचं, दाण्याच्या कुटाचं टेक्स्चर हे असेच ठेवायचं। तर बघा अशी मस्त सुगंध सुटलेला आहे खिचडीचा, खूप छान असा। तर आपण ही 10 ते 15 मिनटात मस्त छान खिचडी होते। झाकण ठेवून थोडीशी तिला मस्त शिजवून द्यायची, म्हणजे बटाटे जे आहेत ते एकदम मस्त सॉफ्ट होतात। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मऊ, एकदम मऊ आणि लुसलुशीत खिचडी झालेली आहे। तर आपण इथं फ्रूटसोबत आणि उपवासाच्या तळलेल्या पापड्या आहेत त्याच्यासोबत आपण ही खिचडी खात आहोत। तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता। अशी सुंदर खिचडी तुम्हीही बनवून पहा। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।